तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपण या मिरचीला फुलकळी आणि खूप असा माल लागलेला आहे। आता ह्या उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर 42-43 पर्यंत गेलेलं आहे, तरी मिरची बघू शकता ह्या पद्धतीने झाडं भरलेले आहेत। बघू शकता, बघूया ही किमिया कशामुळे झाली असेल बरं, तुम्हाला काय वाटतं? हां, बघू शकता मित्रांनो, यासाठी मी स्लरीचा वापर केला आणि ताक, अंडी, गूळ असे हे पदार्थ ह्या मिरचीवरती मी फवारले। त्यामुळं बघू शकता या मिरचीला किती मिरची लागलेली आहे बघा। अक्षरशः हे झाडं भरलेले दिसले, खूप मनाला आनंद झाला। बघू शकता, आपण काही गोष्टी केल्या, शेतकऱ्यांनी प्रयोग केलेच पाहिजे आणि ह्या प्रयोगातून 100% सक्सेस मिळालं। ताक, अंडी आणि गूळ असं मिश्रण तयार करून मारलं तर ह्या पद्धतीने फुलकळी लागते आणि अशा पद्धतीने मिरची लागते झाडांना। बघू शकता, बघा किती मिरची लागलेली आहे बघा। अक्षरशः पूर्णपणे झाड भरलेलं आहे बघा। एकदम जबरदस्त रिझल्ट ताक, अंडी आणि गुळाचा, आणि खर्चही कमी बघा। आहे का नाही खरी गंमत? हे बघा, सगळ्या मिरच्या एकदम तंदुरुस्त आणि चांगल्या स्वरूपाच्या आलेल्या आहे। हे बघा काय माल लागलेला आहे बघा, एकदम खतरनाक आहे की नाही? तर शेतकरी बांधवांनी मिरचीसाठी ताक, अंडीचा फवारा जर घेतला तर 100% रिझल्ट येणार, यात शंकाच नाही। धन्यवाद मित्रांनो। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। असेच अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करा। धन्यवाद मित्रांनो।